मुंबईसह ठाण्यामध्ये आज दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतोय। पारंपरिक आणि आधुनिक पद्धतीने ही दहीहंडी सण साजरा केला जातोय। तर मुंबईतील अनेक भागांमध्ये तर आता जाऊयात आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे ह्या आमच्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ज्योत्स्ना, ज्या ठिकाणी तुम्ही आहात, रवींद्र फाटक यांच्या दहीहंडीचं आयोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं आहे? आमिर अडकरच्या बँडवर आपल्या समोर अंकिता अगदी बरोबर आहे। आपण ठाण्याच्या सर्वात लोकप्रिय असलेल्या संकल्प दहीहंडी उत्सव या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि आपल्या सोबत आहेत माजी आमदार रवींद्र फाटक। आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। तर यंदाचं 20वं वर्ष आहे, काय सांगाल, काय स्पेशल आहे यावर्षी? सर्वप्रथम मी सर्व गोविंदांना आज 20 वर्ष आम्ही या मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम करतो। सर्व गोविंदा या मंडळाला भेट देत असतात आणि ते विश्वविक्रम पण झालेले आहेत। तर मी सर्व गोविंदांना आज बोलेल की आजचा जो एन्जॉय करावा। सर, बरेच सारे हास्य कलाकार जे आहेत आपल्या सोबत आलेले, काय सांगाल त्यांच्यासोबत तुम्ही जे आहे तुम्ही इतके चांगले सेलिब्रेट केला, काय रवींद्र साहेब नेहमीच आम्हाला इथे बोलवत असतात आणि काय ना, संकल्प प्रतिष्ठानची हंडी फार मानाची हंडी आहे। आम्ही दरवर्षी इथे येतो, फार मोठी हंडी आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना ना वेगवेगळे टॅलेंट दाखवण्याची संधी मिळते। आता तुम्ही आम्हाला विनोदी कार्यक्रमात पाहिलेलंच आहे, पण आज मी ते डान्स परफॉर्मन्स करणार आहे। त्यामुळे अशा वेगवेगळ्या छटा अनुभवण्यासाठी आम्हाला साहेब फार मदत करत असतात। त्यामुळे नेहमीच आनंद होतो, आजही खूप आनंद आहे। जय महाराष्ट्राच्या प्रेक्षकांना एकदा दहीहंडी। जय महाराष्ट्राच्या तमाम प्रेक्षकांना दहीहंडीच्या खूप खूप शुभेच्छा। रवींद्र सर, खूपच चांगले तुम्ही कलाकार जे आहेत, एक जे महाराष्ट्राच्या घराघरात पोचले कलाकार इथे आणलेले आहेत, काय सांगाल दहीहंडीचा सारखा मोठा उत्सव आणि लोकांच्या परंपरा, सण सुद्धा आणि त्याचबरोबर मनोरंजन सुद्धा? आम्हाला एवढं वाटतं की आपण सगळ्या लोकांना टीव्हीवर बघत असतो, तर आमच्या या सर्व गोविंदाने यांना परफॉर्मन्स करण्यासाठी समोर बघावं ही आमची इच्छा होती। तेच आम्ही ह्या स्टेजच्या माध्यमातून सर्व सेलिब्रिटींना आपण इथे आणण्याचा प्रयत्न करत असतो। आणखीन काही कलाकार आहेत, आपण त्यांच्याशी बोला। तर काय सांगाल, दहीहंडीचा उत्सव आहे, मराठमोळा उत्सव, किती आनंद? मला वाटतं आधी पुष्कर दादाला बोलून दे, त्याचा अभिमान या उत्सवाबद्दल तू बोलशील आधी। अरे ठाण्याचा अभिमान, संकल्प प्रतिष्ठान 20वं वर्ष आहे। अनेक वेळा मी इकडे आलोय, मला सिनेमाचं प्रमोशन इथे करायला मिळालंय, नवीन नवीन गोष्टी इथे या सगळ्यांच्या समोर जाहीर करायला मिळालेली आहे, इथे परफॉर्मन्स करायला मिळालेला आहे। आजही तोच आहे, परफॉर्मन्स आहे। इथे सगळ्यांचे गप्पा मारायला मिळणार आहेत, याची देही याची डोळा थर लावताना बघायला मिळणार आहे आणि या सगळ्यामध्ये सुरक्षिततेची काळजी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे। मला खूप आवडतं। तुमचं एखादं आवडतं गोविंदाचं गाणं, तुमचं आवडीचं एखादं गोविंदाचं गाणं? हे चालू आहे, गोविंदा आला रे आला, जरा मटकी संभाल ब्रिजबाला। तर आपण बघतोय की ठाण्याच्या संकल्प दहीहंडी उत्सवाला जे आहे ते मोठ्या लोकांचा इथे आहे जो प्रतिसाद आपल्याला पाहायला मिळतो। पुन्हा एकदा मी दाखवेन की किती मोठ्या संख्येने जे आहेत मुलं आणि मुली यांचा दहीहंडीच्या उत्सवामधलं जे पार्टिसिपेशन आहे, जो सहभाग आहे, आपण बघतोय की उत्सव जो आहे तो भलेही संध्याकाळी दहीहंडी फोडली जाते, पण आपण बघतोय अगदी समोर जे आहे, जे कोणी जिंकणार आहेत त्यांना ती ट्रॉफी मिळणार आहे आणि अक्षरशः महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे आहेत ते दहीहंडी गोविंदा पथक जे आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। आणि पुन्हा एकदा मी दाखवेन की या ठिकाणी जे आहेत बघ्यांची गर्दी पण खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की यावर्षी जे आहे दहीहंडी उत्सव, संकल्प दहीहंडी उत्सव जो आहे त्याला एक वेगळं आणि विशेष महत्त्व आहे, कारण 20 वर्ष पूर्ण झालेली आहे आजच्या दहीहंडी उत्सवाला, संकल्प दहीहंडी उत्सवाला। आणि आता जी माझ्या मागे तुम्ही गर्दी बघताय त्याच्यापेक्षा जास्त पटीनं गर्दी जी आहे ती आता आणखीन वाढताना आपल्याला पाहायला मिळेल। निश्चित थरांचं असं जे आहे ते इथे दहीहंडी लागणार आहे। आपण बघतो की 9 थरांची दहीहंडी जी आहे तिथे लागणार आहे आणि जो कोणी 9 थराचा विक्रम जो आहे तो मोडेल त्याला 21 लाखांचं बक्षीस आहे। अंकिता,